माजी आमदार माननीय रमेशरावजी कदम, सदानंदभाई चव्हाण, आमचे मित्र, आमचे मार्गदर्शक, तालुक्याचे गुहागर तालुक्याचे आमदार माननीय भास्कर शेठ जाधव, प्राणसाहेब, तहसीलदार साहेब आणि जवळजवळ ज्यांच्या सर्वांच्या गाड्या आहेत फोर व्हीलर ते इथे उपस्थित असलेले सर्व मान्यवर. सुरुवातीला उद्घाटनाला मला नारळ फोडायला बोलले, मी आपलं मागं होतो. तर भास्कर शेठचे आमचे घरगुती संबंध आहे. आणि दुसरा एक माझ्या मनामध्ये विचार आला, माझी एक गाडी आहे, शेवटी व्यवसाय महत्त्वाचा आहे. ज्यांच्या 4-4, 5-5 गाड्या आहेत त्यांनी नारळ फोडले पाहिजे. आपण सर्व कोकणातले लोक आहोत, त्यामुळं चर्चा होत असताना अशी चर्चा होते, कोकणामध्ये काय आहे, तो कोकणामध्ये हॉटेल किती आहेत, कोकणामध्ये पेट्रोल पंप किती आहेत, कोकणामध्ये बघण्यासारखं काय आहे. तर आज जिल्ह्याच्या आणि तालुक्याच्या विकासामध्ये आणि सौंदर्यामध्ये भर पाडण्यासाठी या पंपाचा फार मोठा उपयोग होणार आणि अतिशय चांगल्या ठिकाणी त्यांनी जागा निवडले. चिपळूण शहरातल्या लोकांची आणि आमच्या आजूबाजूच्या लोकांची गैरसोय होणार. आता मी म्हणालो जिल्ह्यामध्ये काय आहे, चिपळूणमध्ये काय आहे, तसे पंपाचं एक सौंदर्य चिपळूणच्यामध्ये भर पडले. तसंच या ठिकाणी मी आवर्जून उल्लेख करीन, प्राण साहेब इथे आहेत, त्यांच्या नेतृत्वाखाली कळंबकचा या ठिकाणी उल्लेख केला जात होता. त्यांनी एवढाही त्या ठिकाणी ड्युटी केले. आपल्याला वेळ मिळाला तर त्या ठिकाणी आपण जाऊन या. 350 जातीची झाडं त्या ठिकाणी आहेत. आपल्याला ठराविकच जाती भांडणं करण्यासाठी माहिती असतात, पण झाडांच्या जाती माहिती असणं आवश्यक आहे. तहसीलदार साहेब, प्राण साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. प्राण साहेब, आपण अनेक GR शासनाचे काढतो. माझी विनंती आहे, GR काढा की शासनाच्या सगळ्या गाड्या या पंपावर येऊन पेट्रोल भरून जाऊ दे. पण भास्कर शेठ एक आहे, मी विक्रम जाधव आणि समीर जाधवांना एक विनंती करीन की भास्कर शेठचे सगळ्या लोकांशी संबंध चांगले आहेत, सगळ्या जाती जमातीशी, पेट्रोल म्हणजे सगळ्या पक्षाच्या लोकांशी. पण आता निवडणुका जवळ आलेल्या आहेत. शेठचं नाव सांगून इथं कोण पेट्रोल डिझेल भरायला त्याला अजिबात देऊ नका आणि उधारीची डायरी अजिबात ठेवू नका. कारण निवडणुकीचे पेट्रोल भरल्यानंतर काय परिस्थिती होते आणि आम्ही किती लोकांचे पैसे देतो आणि किती ठेवतो हे आम्हाला माहिती आहे. त्यामुळं व्यवसाय वेगळा आहे, राजकारण वेगळं आहे. मी एकदा आपल्या सगळ्या तुमच्या कुटुंबाला, विक्रांत जाधव, समीर जाधव त्यांची स्वभाव चांगली, त्यामुळं बायकोनी कापली टिजवर, सून बसली सिरियल बघायला, तिने कापली वीरवर आणि पोरगिरी कापले हातभर, शेवटी बारमोडा घालून कार्यक्रमाला जायला लागला. अशी काय कुटुंबामध्ये या सिरियलमध्ये परिस्थिती आहे. पण त्याच्या व्यतिरिक्त, त्याच्या विरुद्ध भास्कर शेठचं कुटुंब हे 1 नंबरचं आहे. एवढं मोठं कुटुंब आहे, एवढे मोठे भाऊ आहेत, एवढी मोठी शेती करतात. प्रत्येक वेळेला आपण बघतो ते शेतामध्ये असतात, भजनामध्ये असतात आणि ते त्यांचं सगळं बघितल्यानंतर मला पण हुरूर येते. आणि म्हणून मी पण पंचायत समितीच्या संमेलनामध्ये 5 वर्ष डान्स केलं, तर त्यांच्याकडूनच आदेश घेऊन केला. तेव्हा मी विक्रम जाधव आणि समीर जाधव यांना शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. जय हिंद, जय भारत. चव्हाण साहेब, माझे आमदार कदम साहेब आणि मी त्यांचं मुद्दाम उशिरा नाव घेतलं कारण ते होस्ट आहेत. गुहागर विधानसभा मतदारसंघाचे आमदार भास्कर शेठ आणि उपस्थित सर्व मान्यवर, आज या सुवर्ण भास्कर पेट्रोल पंपाच्या शुभारंभ सोहळ्याला चिपळूणच्या सर्व राजकीय पक्षातील आणि संघटनेतील लोक उपस्थित आहेत. म्हणजे खरंच कोकणातले आणि चिपळूणमधले हे एक चांगलं हे आहे की कालही मी एक फोटो बघितला की शेखर सर येऊन गेले, मॅडम आहेत, सगळ्या विविध पक्षाचे नेते या ठिकाणी आले. म्हणजे एक राजकीय जे काही एक चांगलं संस्कृती या ठिकाणी आहे, त्या मी पण 2 वर्ष जे काही काम करतो त्यावेळी पाहायला मिळते. आता शौकत भाईंनी खूप राजकीय टोले या ठिकाणी लावले. म्हणजे नक्कीच आम्ही प्रशासनात आहे काय राजकीय टोले लावणार नाही. मगाशी सांगितलं की भास्कर शेठचं व्यवसाय आणि राजकारण हे वेगळं असते. परंतु मी आज एक आठवण करून देईल की आचारसंहितेच्या आधी त्यांनी उद्घाटन केलं. म्हणजे आचारसंहितेच्या आधी भूमिपूजन उद्घाटन केली जातात. हा राजकीय अनुभव त्यांनी या ठिकाणी वापरलाय आणि कदाचित इलेक्शनमध्ये वेळ राहावा म्हणून कदाचित हा कार्यक्रम लवकर आटपून घेतला असेल की आम्हाला जर उधारी होतील तर आम्ही पण नक्कीच पेट्रोल भरू. कारण काय प्रेरणा नाही आमच्या, तुम्हाला माहितीच आहे, उधाऱ्या बिल ही खूप उशिरा येतात.
त्याच्यामुळे नक्कीच मी काही जास्त या ठिकाणी वेळ घेणार नाही. या ठिकाणी या व्यवसायाला समीर शेठ असतील किंवा विक्रांत शेठ असतील यांना मी शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. या नवीन उद्योगाचा या ठिकाणी उद्घाटन सोहळा पार पडतोय. या सोहळ्यासाठी विशेषतः ज्यांच्या मालकीचा आहे विशेषतः ते सन्माननीय ग्वागर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आमचे मार्गदर्शक भास्करराव जाधव, विशेषतः प्रमुख पाहुणे म्हणून ज्यांच्या हस्ते या ठिकाणी हा उद्घाटन सोहळा पार पडला ते माजी आमदार रमेशभाई. शुभेच्छा देण्यात उपस्थित सर्व भास्करराव आणि समीर आणि विक्रांत यांचे हितचिंतक बंधू भगिनी आणि आमचे सर्व जाधव कुटुंबीय. खरं तर चिपुनी बाजारपेठ आहे आणि या ऐतिहासिक आहे, म्हणजे शिवकालीन बाजारपेठ आहे आणि या बाजारपेठेमध्ये आणखी एक नवीन व्यवसायाचा शुभारंभ होऊन या ठिकाणी समावेश झाला आणि चिपळूणकरांना ह्या मला वाटतं बहादूर शेख ह्या भागामधून मार्कंडेपर्यंत ही व्यवस्था ही सोय नव्हती, ती सोय उपलब्ध करून दिली. त्याबद्दल खऱ्या अर्थानं चिपळूणकरांनी स्वागत तर केलेलंच आहे. आणि भास्करराव पूर्वीपासून व्यवसाय करतात. सगळीच मंडळी व्यवसायातून पुढे आले, थोडी शेतकरीतून शेतीतून पुढे आलेले आहेत आणि राजकारण हा जरी भाग वेगळा असला तरी व्यवसाय हा सगळ्यात महत्त्वाचं माध्यम आहे आणि ते टिकून ठेवलं तर आपण टिकू शकतो. नुसत्या राजकारणावर राहून आपण टिकू शकत नाही. हे सर्वांनाच अनुभव त्याचा आहे. प्रत्येक राजकीय माणसाला त्याचा अनुभव आला असेल आणि ठेकेदार असताय तिथे तरी एक चांगला व्यवसाय आमच्या समीर आणि विक्रांत यांनी चालू केलेला आहे. आमच्या सर्वांच्या वतीनं आम्ही आजच्या ह्या नवीन व्यवसायासाठी त्यांच्या भरभराटीसाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो. शौकतबाईंनी सगळे आपले किस्से त्याच्यामध्ये मांडलेले आहेत, सर्वांना हसवलेलं आहे. त्यामुळे आपल्या सर्वांना शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. ग्वागर विधानसभा मतदारसंघाचे सन्माननीय आमदार माझे मित्र भास्कर जाधव, चिपळूणच्या वैभवामध्ये त्या पेट्रोल पंपाच्या रूपाने एक चांगली भर पडली. कारण विशेषतः या शहराचा जर विचार आपण केला तर मार्कंडीवरचा एक पंप सोडला तर बाकी सगळे पेट्रोल पंपही हायवेला आहे आणि हायवेचं काम सुरू झाल्यानंतर आता या ठिकाणचा व्यवसाय करणारा रिक्षावाला असेल, या ठिकाणी ज्यांची 4 चाकी गाड्या आहेत, 2 चाकी गाड्या आहेत, त्या सर्व व्यावसायिकांना आणि मालकांना हायवेला जाऊन डिझेल पेट्रोल भरलं ते एकंदरीत आत्ताच्या हायवेची परिस्थिती पाहिल्यानंतर ते थोडंसं कठीण होऊन जाणार आहे. आणि म्हणून हा पेट्रोल पंप हा शहराच्या विकासाच्या दृष्टीने आणि शहराच्या लोकांच्या सोयीच्या दृष्टीनं हा अत्यंत महत्वाचा होता आणि तो भास्कर शेठच्या संकल्पनेतला या ठिकाणी आज सुरू होत आहे. मगाशी वहिनींचा उल्लेख अनेकांनी केला. खरंच यशस्वी होण्यासाठी गृहिणीचा सहभाग निश्चितपणे लागतो, पण तुमच्याबरोबर एवढे वर्ष संसार तरी केला हे अत्यंत आश्चर्याची बाब आहे. हे एक कौतुकानं म्हणतो मी, तसं काय उपासकानं म्हणत नाही. आणि एकत्र कुटुंब बांधून ठेवणं हा सुद्धा एक योगायोग आणि एक प्रकारची त्याच्यात कर्तृत्व आहे. आणि घरची गृहिणी हे एक एकत्र कुटुंब त्या ठिकाणी बांधून ठेवते. आता अनेक कुटुंबामध्ये मुलग्याचं लग्न झालं की बायकोच्या सल्ल्यानं मुलगा कुठे बाजूला स्वतंत्र आपला संसार करतो आणि मग त्या संसाराचं सगळं विभाजन होतं आणि निंगाळी कुटुंब त्या ठिकाणी तयार होतात. शारदा देवीच्या आशीर्वादानं त्या ठिकाणी शक्य झालं. व्यवसायामध्ये भास्कर शेठ पहिल्यापासून जे व्यवसाय करत होते, अगदी दगडाच्या व्यापारापासून ते अगदी लाकडाच्या व्यापारापर्यंत, त्याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी त्यांनी यशस्वी झेप मारली. आणि 2 भाग आहेत व्यवसायामध्ये, त्यांचं वागणं आणि राजकारणामध्ये वागणं याच्यामध्ये जमीन असण्याचा फरक आहे. आणि मी तर फार जवळनं अनुभवले नाही कार्यकर्ता, परंतु योग असतो. ह्या योगायोगामध्ये बाजूला गेलेली माणसं स्वतः एकत्र येतात. फार कालांतरानंतर आम्ही दोघे परत एकत्र आलो आणि एकत्र आल्यानंतर लोकांमध्ये एक प्रकारचं कुतूहल आणि एक प्रकारचं समाधान त्या ठिकाणी दिसलं. हे जर आम्ही अगोदर आलो असतो तर कदाचित परिस्थिती फार वेगळी झाली असती.
परंतु नियतीला ज्या वेळेला घडवायचं असतं त्याच वेळेला हे काही प्रकार घडतात आणि आज जे एकत्र आलोय ते परत विभक्त न होण्यासाठी आलोय आणि म्हणून भविष्य काळामध्ये देखील आमचं दोघांचं जे एकवाक्यता राहणार आहे ते सर्व बाबतीमध्ये त्या ठिकाणी निश्चितपणे राहील. आपण सर्वजण त्यांच्या प्रेमाखातर या ठिकाणी उपस्थित झालात. आपल्याला मी मनपूर्वक धन्यवाद देतो. आपल्या सर्वांचे आभार मानतो. छत्रपती शिवराय सुवर्ण भास्कर पेट्रोलियम त्या पंपाच्या शुभारंभाच्या प्रसंगी आज या ठिकाणी उपस्थित असलेले चिपळूणचे माजी आमदार रमेशभाई कदम, त्याचबरोबर चिपळूणचे तहसीलदार लोकडे साहेब,